टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून टपरीधारक उपोषणास बसले होते। लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले। टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी गेल्या 5 दिवसांपासून टपरीधारक उपोषणास बसले होते। शेवगावमधील उपप्रिय अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आल्याने तसेच बँकेचे थकलेले हप्ते व इतर प्रश्नांसाठी ग्रस्त झालेल्या टपरीधारकांच्या रोजीरोटीच्या टपरीच्या धारकांचे पुनर्वसन करावे व त्यासाठी शेवगावमधील विविध 9 भूखंड सरकारी असल्याने त्या जागेचा उपयोग होत नसल्याने त्या जागेवर टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी टपरीधारक उपोषणास बसले होते। टपरीधारकांच्या या मागण्यांसाठी नगर परिषद मुख्याधिकारी व तसेच तहसीलदार साहेब प्रशांत सांगळे यांनी टपरीधारकांचा विचार करून रोडवरील मुख्य जागेंचा टपरीधारकांच्या पुनर्वसनेसाठी विचार करून ती नगर परिषद कर हस्तांतरित करून टपरीधारकांसाठी लवकरात लवकर कॉम्प्लेक्स तयार करून टपरीधारकांची उदरनिर्वाह प्रश्न सोडवला जाईल असा लेखी आश्वासन दिल्यानंतर जिल्ह्यांची मान्य खासदार निलेशजी लंके साहेब तसेच नगर परिषद मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे साहेब तसेच बंडू काका रासने, अशोक शेठ, आहुजा सुभाष, पाटील लांडे, संजू भाऊ गंगावणे, अविनाश मगरे, कॉम्रेड संजय नागरे, बंडू शेठ मेहर, राजेंद्र मेहर, गोरख वाघमारे व इत्यादी टपरीधारक उपस्थित उपोषण सोडले। तसेच दुसरे उपोषण शेवगाव तहसील कार्यालय इथे विद्याताई गाडेकर यांनी शेवगाव तालुक्यातील खेड्यातील अतिक्रमण काढण्याविषयी व सर्व शहरातील अतिक्रमणाविषयी उपोषण केले होते। ते उपोषण यास लेखी आश्वासनानंतर खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या उपस्थित सोडण्यात आले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय मगर। शेवगावमध्ये 5 दिवसापासून गेले उपोषण चालू होतो। त्यामध्ये महत्वाचा शहराबरोबरच ग्रामीण भागातील सुद्धा एक पुनर्वसित गावांच्या संदर्भातला एक काही विषय होते। त्या बाबतीत एक संबंधित विभागाचे अधिकारी आणि काही प्रांताशी पण मी फोनद्वारे बोललो आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी असं एक मार्ग काढण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्या बाबतीतलं पत्र सुद्धा संबंधित विभागाने दिलेलं आहे। निश्चित याच्यामध्ये एक मार्ग निघणं अशी एक विश्वास आणि खात्री आहे। निश्चित उपोषण करताना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम करणारी आमची सर्व मंडळी या ठिकाणी एक 5 दिवस आपल्या जीवाची कुठली पर्वा न करता आमची एक महिला भगिनी असताना सुद्धा स्वतःची कुठलीही काळजी न करता फक्त समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम केलं। आमचे संजय नांगरे सुद्धा शेवगावच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा एक महत्वाचा वाटा असतो। त्यांच्या बरोबर अनेक सहकारी आमच्या उपोषणाला बसले होते पण आज एक मध्य मार्ग निघलाय। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।